धरलंय। लाडकीला 2100 रुपये देणार होते, मात्र सरकारनं शब्द पाळला नाही अशी टीका संजय राऊतांनी केली। तर 1500 रुपयांनी सामाजिक परिवर्तन झालं का, असा सवाल खासदार सुळेंनी उपस्थित केलाय। आपल्या जाहीरनाम्यात आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील। लाडक्या बहिणींचे 2100 रुपये दिलेले नाहीच, उलट आहे ते सुद्धा कमी केले। निवडणुकीच्या आधी 2 महिने तुम्ही कर्जमाफी करणार त्याची घोषणा करा, निवडणुकांच्या आधी 2 महिने जसं लाडकी बहीण केली। हे यांचं धोरण आहे। हे लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना, बरं का, जनतेला हे फसवतात। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आणली, महिलांना पैसे आले, महिला आनंदी झाल्या। कालच एक रिपोर्ट आलाय त्याच्याबद्दल की खरंच सामाजिक परिवर्तन त्या 1500 रुपयांनी झालं का नाही। मी स्कीमवर टीका करत नाही, मी सरकारवरही टीका करत नाही। 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला आल्यामुळे सामाजिक परिवर्तन, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा मान सन्मान समाजात वाढला का? नाही वाढलेला। आधी आपण जास्त निधी देत होतो उलट महिलांना, आता तो कमी झालेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना ही 1500 रुपये देत आहेत, स्वागत आहे। 2100 रुपये त्यांना वाटेल तेव्हा ते म्हणतील। पुढची बातमी बघूयात। राज्यात आपण महायुती सोबतच लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेळाव्यात जाहीर केलं। मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या